या महाराष्ट्राच्या राजकारणात देवेंद्र फडणवीस सारख्या धूर्त आणि लबाड व्यक्तिमत्वाची एंट्री झाली आणि ह्या महाराष्ट्राला बदनामीचं ग्रहण लागायला सुरुवात झाली। स्वतःचं स्वार्थी राजकारण उत्तमरित्या करण्याकरिता सर्वप्रथमतः ह्या व्यक्तीने जाती जातीमध्ये धर्माधर्मामध्ये तेट निर्माण करण्याचं काम केलं। मराठा समाजाचा आरक्षणाचा प्रश्न असेल तो सोडवलाच नाही। मराठा आणि ओबीसी वाद लावून देण्याचं काम केलं। धनगर समाजाला जे आश्वासन दिलं होतं ते आश्वासन पूर्ण केलं नाही, उलट धनगर आणि आदिवासी वाद लावण्याचं काम केलं। सत्तेच्या बाहेर असताना मुस्लिम समाजाच्या पाठीशी आम्ही खंबीर उभे आहोत असं ठणकावून सांगणारे हेच देवेंद्र फडणवीस साहेब आज सत्तेत बसल्याच्या नंतर मुस्लिम आणि हिंदू असा वाद लावून देऊन एकमेकाच्या उरावर बसवण्याचं काम करत आहे। आज आपण उघड्या डोळ्यांनी पाहतोय ग्राउंड लेवलची प्रत्येक जात असेल, प्रत्येक धर्म असेल, एकमेकाच्या उरावर बसला जातोय आणि स्वार्थी राजकारण ह्यांचं चांगलं उत्तमरित्या चालू आहे। तरी सुद्धा ह्यावरती बोलायचं नाही। बोललं की हुकुमशाहीच्या पद्धतीने तुमचं तोंड बंद केलं जाईल, ही परिस्थिती निर्माण झालेली आहे। पूर्वी इंग्रज ह्या भूमीवरती आले तेव्हा इंग्रजांनी सुद्धा हुकुमशाही पद्धतीने हितील लढाऊ माणसांना हाताशी धरलं आणि एकमेकांच्या उरावर बसवण्याचं काम केलं, तेव्हाच ते राज्य करू शकले। आता सध्या फडणवीस साहेबांची तीच कूटनीती चालू आहे। येथील मराठी माणसांना एकमेकाच्या उरावर बसवायचं आणि आपलं स्वार्थी राजकारण साध्य करायचं। पण महाराष्ट्रातील जनतेला मी सांगू इच्छितो, इंग्रजांच्या काळामध्ये जी परिस्थिती नव्हती त्यापेक्षा भयानक परिस्थिती ह्या राज्यामध्ये, ह्या देशामध्ये येणार आहे आणि ती आम्हाला येऊ द्यायची नाही। म्हणून आपण चळवळीतल्या लोकांनी जागृत राहणं गरजेचं आहे। ह्यावर बोललं पाहिजे, ह्या गोष्टीचा विरोध केला पाहिजे आणि लोकशाहीच्या मार्गाने संविधानाला साक्षी मानून आपण आवाज उठवण्याचं प्रत्येक जणांनी काम केलं पाहिजे।